अमरावतीतल्या या दुर्घटनेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केलेला आहे। अमरावतीतली आगीची घटना वेदनादायी आहे। चिमुकल्यांचा जीव जाण्यास जे कोणी कारणीभूत असतील त्या सर्व दोषींवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय। अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत। ऑडिट केल्यानंतरही तिथे अशा पद्धतीनं आग का लागली, फायर ऑडिट केलं होतं की नव्हतं केलं, की कागदावर दाखवलं होतं की चुकीचं केलं होतं, या सगळ्या गोष्टीची चौकशी आता केली जाईल आणि अशा पद्धतीनं चिमुकल्यांचा जीव घेण्याकरता जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। नंतर आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। रुग्णालयांचं फायर ऑडिट आणि सुरक्षेच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होणं आवश्यक आहे। खासगी असो किंवा शासकीय, रुग्णालयातला निष्काळजीपणा सरकार खपवून घेणार नाही असा इशारा श्रीकांत शिंदेंनी दिलेला आहे। रेग्युलर ऑडिट, फायर ऑडिट वगैरे सगळ्याच गोष्टी मला वाटतं नर्सिंग होम्स असतील किंवा मोठे हॉस्पिटल्स असतील, या सगळ्यांनी जे आहे स्वतःची जबाबदारी म्हणून जे आहे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघणं खूप गरजेचं आहे। एक कंपल्शन म्हणून जे आहे ते बघितलं नाही पाहिजे की बाबा सरकार तुमच्यावरती जे आहे काहीतरी लादते, तुमचे जे आहे ते पॅरामीटर जे असतील किंवा नॉर्म्स असतील जे आहे तुम्ही त्याला अवॉइड केलं पाहिजे, त्याला जे आहे प्रॉपरली सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे। मला वाटतं प्रत्येकाने जोपर्यंत त्याचा स्वीकार करणार नाही किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही तोपर्यंत जे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबू शकणार नाही। तर मला वाटतं प्रत्येकाचे जे हॉस्पिटल रन करतात, छोटं रुग्णालय असेल किंवा मोठं रुग्णालय असेल, जे नॉर्म्स सरकारने आखून दिलेले आहेत त्याचं जे आहे ते पालन केलंच पाहिजे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातल्या नवजात शिशु कक्षाला आग लागल्याच्या दुर्दैवी घटनेमध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेनंतर राजकीय वर्तुळातनं सुद्धा अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय, तर सत्ताधाऱ्यांकडनं चौकशीचे आणि दोषींवर कारवाईचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। यांचा विशेष म्हणजे मी माहिती घेतली, ऑडिट झाला नाही। अरे एखादी यापूर्वी सुद्धा अमरावतीला घटना घडली होती, पण अजून तुम्ही ऑडिट करत नाही। आरोग्याच्या व्यवस्थेकडे तुमचं दुर्लक्ष आहे आणि त्यातून ही घटना घडली आहे। मला वाटतं की या प्रकरणामध्ये आरोग्य मंत्र्यावर कुणाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे। हॉस्पिटलमध्ये जळाल्यानंतर 3 बालकांचा मृत्यू झाल्यावर याला हे सरकार जबाबदार आहे। त्या मंत्र्यावर, मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर ही जबाबदारी टाकून आरोग्य खात्याच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्याचे खात्याचे मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची, काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचंय, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथं फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। मी हे म्हणेल की ज्या कंपनीच्या मशीन्स होत्या इथं, त्याच कंपनीला पुन्हा मशीनची ऑर्डर देऊन त्या जळल्यानंतर ह्या पुन्हा जळतात, म्हणजे इथं कुठंतरी कंत्राटदाराची चूक आहे। पालकमंत्री महोदयांनी इथं 4 दिवसा 6 दिवसाच्या अगोदर आले होते। कशासाठी आले? मेळावा घ्यायसाठी, युवकांचा मेळावा, युवकांशी संवाद। या डॉक्टरांसोबत संवाद का नाही साधला? इथल्या रुग्णालयांची परिस्थिती का नाही पाहिली? हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। पालकमंत्र्यांनी याचा राजीनामा दिला पाहिजे। राज्यातल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता आता वितरित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका क्लिकद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम हस्तांतरित केलेली आहे। कर्जमाफीचा दुसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानं पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळालाय। दुसऱ्या हप्त्यात 6,36,036 शेतकऱ्यांना एकूण 5,086 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना एकूण 10,115 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातनं दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं ही योजना राबवलेली आहे। पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दिला। जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, 5,000 कोटी रुपये। यापूर्वी देखील 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे। आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे आम्ही जी कर्ज माफीची घोषणा जी केली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय। आम्ही दिलेला शब्द पाळणारं महायुती सरकार आहे आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि म्हणून बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं सरकार करत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यापैकी आज तिसरा टप्पा राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता आज या ठिकाणी वितरित केलेला आहे। आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तसत्या याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।